शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून नारंगीची ग्रामदेवता तिच्या चरणी लीन होऊन मी समालोचक दीपेश अनंत माने आपल्या सर्वांचं सहर्ष शब्दसुमनांनी स्वागत करतो। मला वाटते या स्पर्धेच्या अंताकडे चाललोय आपण। सुपर 6 चा थरार सुरू झालाय। एका बाजूला नाणेफेक जिंकल्यानंतर सुधीर फायटर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्याकरिता 11 वॉरियर्स आघाडीला आलेला छोट्या चणीचा दमदार पॉवरफुल पॉवर पॅक खेळाडू उत्तम स्ट्रायकर रेनकडे, तर त्याच्या साथीनं अष्टपैलू रोहन अब्दुल नॉन स्ट्रायकर रेनकडे। पहिला चेंडू, यावेळीचा चेंडू शरीराच्या जवळ येऊ दिला, हलक्या हाताने केवळ स्टिअर केलं, चेंडूला गली रिजन मध्ये चेंडू जाईल, तदवर घेतले गेले। एक धाव धावपलकावरती धावांचा श्री गणेशा करेल। एकेरी धावेने धावपलकाची सुरुवात होत असताना उत्तमच्या बॅटमधून आली पहिली धाव। विकी यसवारे याचा आयकॉन म्हणून खेळत असताना 11 वॉरियर्स संघाचा स्वतः कर्णधार आपली महत्वाची भूमिका बजावत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू हाताळला गेला। अखू टप्प्यावरती शरीराच्या जवळ येऊ दिलं चेंडूला। रोहनला यावेळेस तुम्ही पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे जाऊन क्षेत्ररक्षणाचं अगदी जवळून निरीक्षण करतोय। 2 खेळाडू डीप मध्ये त्याच्याकरिता आहेत, डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट वरती। उर्वरित सर्व खेळाडू बाउंड्री लाईनच्या 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये। यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न रोहन अब्दुलचा, ओळखलं होतं या अगोदरच गोलंदाज विकीनं। पायाकडील चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग वरती अडवला जाईल, तदवर घेतली गेली एक धाव धावपलकाला वधारणी देईल। धावपलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती। थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये अनुभवाला मिळतोय, ज्या ठिकाणी 2 धावा। अभय पुन्हा एकदा उत्तम पुन्हा एकदा स्ट्रायकर रेनकडे, माफ करा। यावेळीचा चेंडू पायावरती आला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, तेवढासा संपर्क जुळून आलेला नाहीये, नजर नव्हती बॉलवरती। अगोदरच फटका खेळले, चेंडू थोडासा उशिराने डिलिव्हर झाला, हलक्या हाताने टाकलेला चेंडू विकी यसवारेचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। 4 षटकांची लढत आहे। या 4 षटकांच्या लढतीमध्ये जर या मैदानावरती पाहायला गेलं तर मिनिमम 50 धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील। मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सागर साळवीने केलेली फलंदाजी, 42 धावांचा आव्हान अवघ्या 3 षटकांमध्ये त्यांनी पार केलं। चांगली फलंदाजी राहिली त्याच्या या हंगामामध्ये जर पूर्णपणे तर तुम्ही पाहिलं। पुन्हा एकदा विकीचा चेंडू उत्तम करिता, यावेळेस शॉर्ट आर्म जॅब करण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपला जाईल, झेल संपलाय। उत्तमचा खेळ, विकेटचं पतन। तर उत्तम यावेळेस उत्तम कामगिरी न करता माघारी परतलाय। पहिला हादरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या सुधीर फायटर्स संघाला। दिवंगत खेळाडू सुधीर यांच्या नावानं हा संघ उभा केलाय या PPL अर्थातच पंचक्रोशी प्रीमियर लीग दरम्यान। या अगोदर देखील आपण या नावानं अनेक वेळा याच खेळाडूंना खेळताना पाहिलंय, परंतु आजचा जर पाहिलात तर माहोल वेगळा आहे, आजची स्पर्धा वेगळी आहे आणि त्यामुळं या स्पर्धेमध्ये एका पॉझिटिव्ह इंटेंट न उतरावं लागणार आहे प्रत्येक खेळाडूला। अभय आलेत, ज्या अभयनं या स्पर्धेच्या पहिल्याच लीग मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता, तो अभय फलंदाजी करण्याकरिता उत्तम माघारी परतल्यानंतर अभय मैदानाच्या आतमध्ये। 2 धावा धावपलकावरती, पुन्हा एकदा विकी। यावेळेचा बॉल पायावरती आला, पंचांचं बोट आकाशाकडे, अभयला परतावं लागेल, विकेटचं पतन। फायटर संघाच्या यावेळेस उत्तमच्या पाठोपाठ अभय देखील माघारी परतला। न्यू बॅटर इन होतील, प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ॲट नंबर 4। 2 धावांवरती विकीने आतापर्यंत लगाम लावलाय।
सुधीर फायटर्सच्या बॅटिंग लाईनअपला, परंतु रोहन अब्दुल एका बाजूला आहे. तोपर्यंत थोडासा सुटकेचा निश्वास टाकलाय फलंदाजी करणाऱ्या सुधीर फायटर्स संघानं, कारण हे 3 बॅटर्स असे आहेत ज्यांनी 3 सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली. पहिला आघाडीला आलेला उत्तम वन डाऊन बॅटर अभय आणि रोहन अब्दुल या तीनही फलंदाजांनी आतापर्यंत या स्पर्धेदरम्यान चांगली फलंदाजी केली आहे. परंतु हा सामना वेगळा आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये मागे तुम्ही काय केलंय हे तेवढंच महत्त्वाचं नाही आहे, कारण वर्तमानामध्ये तुमचा खेळ अधिक जास्त काळ रंगणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. न्यू बॅटर इन झाले आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रणय फलंदाजी करण्याकरिता दाखल होतील. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना जर तुम्ही पाहिला असेल तर अनेक खेळाडूंनी सांगितलं की आम्ही भारतासाठी 4थ्या क्रमांकावरती देवाला फलंदाजी करताना पाहिलं, आणि ज्याचं नाव होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. विकी पुनश्च एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पायावरती आदळला. पंच कळवतायत डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू डॉट बॉल होतोय. संपतोय पहिल्या षटकाचा खेळ. 2 धावा केवळ या षटकामध्ये आल्यात विकीच्या. काही गोलंदाजी राहिली मित्रांनो विकीची, जिथं गोलंदाजांची दाणादाण उडवली जाते त्याच स्पर्धेदरम्यान विकीने केवळ 2 धावांचं षटक 2 फलंदाजांना बाद करून हाताळलंय. एकदा ही गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. निश्चित आपल्या संघाला बांधून ठेवलंय या दरम्यान त्यांनी. 11 जणांचा हा संघ ॲज अ आयकॉन म्हणून लीड करत असताना चांगली कामगिरी विकी अस्वारीची. यावेळेस जर पाहिलं तर वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज अमित दाखल होत आहेत रोहन अब्दुल करिता. इथून मात्र काय भूमिका त्याची देखील राहते ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑफसाइड वरती डीप मध्ये स्वीपर कव्हर वरती एक खेळाडू तैनात केला जातोय. एक खेळाडू जर पाहिलात तर वाडिश लॉंग ऑन वरती आहे. मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नर हे 4 खेळाडू ऑन साइड वरती. केवळ एक खेळाडू ऑफ साइड वरती पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईनचं. यावेळेचा फटका बॅटची काढा घेऊन मागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करेल का? चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी अमितची देखील. केवळ 1 धाव वर्जित होईल या फटक्यावरती. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता रोहन अब्दुलला, परंतु तेवढासा सहयोग जुळून आलेला नाहीये. चेंडू आणि फळीमध्ये केवळ एकेरी धाव धावफलकावरती अर्जित होते. धावफलक एका धावेने वधारतय. धावफलक जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. पुनश्च एकदा अमित. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंट वरती चेंडू अडवला जाईल. तदवर पुन्हा एकदा 1 धाव. एकेरी धावेने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न चाललाय. गरजेचं आहे ज्या पोझिशनला तुम्ही या संघाला पाहताय 4 धावफलकावरती धावा आहेत, गडी बाद झाले 2. त्यामुळे पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, कारण इथून एक 15-20 धावांपर्यंत संयमानं खेळणं, तदनंतर मोठे फटके खेळणं हे गरजेचं आहे. परंतु फलंदाजांच्या मनात काय आहे? पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडलाय. नशिबाची साथ रोहन अब्दुलकडे. एकेरी धाव धावफलकावरती वधारते. 1 धाव त्याच्या खात्यावरती जमा होते. धावफलक जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. अमितनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. चांगली लाईन अँड लेंथ. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे त्याच्या बरोबर थोडीशी विपक्षामध्ये तो गोलंदाजी करतोय, त्यामुळे रीड करणं कठीण होतंय फलंदाजांना. केवळ ऑफ वरती एक खेळाडू ऑफ साइडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. आणि गोलंदाजीची लाईन अँड लेंथ तुम्ही पाहिली तर संपूर्णपणे ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू हाताळलेत आतापर्यंत. क्षेत्ररक्षणामध्ये आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल नव्हे तर केवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमध्ये बदल केलाय कर्णधारानं. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन 4 खेळाडू ऑन साइड वरती 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. अमित पुनश्च एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चांगला फटका इनसाइड आउट चाललाय कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं. 1 पूर्ण केली आहे, दुसरी करता वळालेत. दुहेरी धावेने इथे मात्र धावफलक वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतय 7 या आकड्यावरती. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते. फलंदाज रोहन आणि त्याच्या साथीनं नव्यानं आलेल्या प्रणयची पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे आणि ते होताना पाहायला मिळते. मोमेंटम शिफ्ट होते हळूहळू फलंदाजी करणाऱ्या संघाकडे, कारण धावा येऊ लागल्यात. आतापर्यंत विकी अस्वारेचे 4 डॉट बॉल वगळता प्रत्येक चेंडूवरती अमितच्या धाव आली आहे. यावेळी शरीराकडे चेंडू आला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चाललाय झेलच्या खाली. विकी स्वतः
टिपेल झेल, प्रणयचा संपलाय खेळ, विकेटचं पतन. मास्टर 7 या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज माघारी परतल्यानंतर स्वतः कर्णधार अभिषेक कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. धावांचा रतीप उभा करायचा आहे, त्याच वेळेस गडी बाद होण्याचा क्रम जो आहे तो देखील थांबवायचा आहे. अभिषेक कडून आतापर्यंत अनेक वेळा अशा मोमेंट मधून आपल्या संघाला बाहेर काढलंय, परंतु आजची ही त्याची भूमिका फार महत्वाची असणार आहे. अमित पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म अराउंड दी विकेटनं. यावेळेस अखू टप्प्याचा बॉल, मनसुबा ऑन साइड वरती खेळण्याचा, पडल्यानंतर भन्नाट वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती, 7 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद होत आहेत. वाह, काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत 11 वॉरियर्स संघाची. परंतु क्रिकेटचा हा खेळ आहे, कधी कोणाच्या बाजूला वळेल काहीच सांगता येत नाहीये. धावा जर समोरच्या संघाने कमी बनवल्या तर त्या धावा रोखण्याची क्षमता देखील तो ठेवतो. अनेक वेळा अशा सामन्यांचा आपण अनुभव घेतलाय. तो सामना आठवा, ज्यावेळेस भारतानं केवळ 99 धावा बनवल्या होत्या. जवागल श्रीनाथच्या त्या सामन्यातील 5 विकेट्सचा मोबदला पाहिल्यानंतर श्रीलंकेला भारतानं केवळ 96 धावांवरती रोखलं. अनेक असे विक्रम आहेत जे आपण या निमित्तानं सांगू शकतो. त्यामुळं शेवटचा जोपर्यंत चेंडू हाताळला जात नाही तोपर्यंत क्रिकेटच्या या खेळामध्ये भाकीत व्यक्त करणं चुकीचं आहे. शेवटच्या अखेरचे 12 चेंडू शिल्लक आहेत. सागर आलाय गोलंदाजी मार्कवरती. उजव्या हातानं संथ गती गोलंदाजी करण्याकरिता प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज यावेळेस मात्र रोहन अब्दुल्ला थांबवणार का? यावेळेस क्षेत्ररक्षण बदललंय रोहन करिता. स्वीपर कव्हर आणि डीप लॉंग ऑफ वरती एक खेळाडू तैनात केलाय. 3 खेळाडू, वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. यावेळेस स्टान्स बदललाय. ओपन स्टान्सनं फलंदाजी करण्याकरिता सागर करिता तयार झालाय रोहन. पहिला चेंडू जास्त बाहेर चालला, ओळखलं, सोडून दिलं. क्या बात आहे. आक्रमकता तर अंगी स्वीकारली आहे, परंतु त्याच वेळेस संयम देखील दाखवलाय. पाहिलं की हा चेंडू उजवी एष्टी सोडून खूप बाहेर चाललाय, त्याच वेळेस चेंडूला सोडून देण्याचा विचार केला. उर्वरित काम पंचांनी केलं. वाईट बॉलनं अतिरिक्त एक धाव वधारतीय धावफलकावरती 8 धावा होत आहेत. सागर यावेळेस पुन्हा एकदा रोहन करिता सज्ज होतोय. यावेळीचा बॉल अडवा बॅटनं ऑन साइड वरती टर्न केलाय. चाललाय डीप मध्ये वेगानं क्षेत्ररक्षक. वाह, क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम. चित्त्याच्या चपळाईनं चेंडूवरती झडप घातली. केवळ एका धावेवरती थांबवलंय रोहनला. धावफलकावरती 1 धाव वर्जित होते. धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. नऊ धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा यावेळेस सोडलाय चेंडूला. जास्त बाहेर चाललाय चेंडू उजवी एष्टी सोडून. आणखी एकदा वाईट बॉल कॉल केलाय पंचांनी. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारतीय. धावफलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. आता मात्र धावा येऊ लागल्यात. 1 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्ची घातल्यात सागरनं. 40-45 पर्यंत पोहोचण्याचा विचार नक्कीच करतोय सुधीर फायटरचा संघ. इथून मात्र अभिषेक कडू स्ट्रायकर सज्ज होत असताना पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. अखू टप्प्याचा बॉल, गती कमी केली. त्याच वेळेस आणखी एक डॉट बॉल धावफलकावरती गणला जातोय. धावफलक 10 या धावसंख्येवरती स्थिर. पटक्यांची निवड करत असताना गोलंदाजाच्या दिशेचा देखील विचार करावा लागणार आहे. कारण जर पाहिलं ना तर रोहन सारखा एक बॅटर नॉन स्ट्रायकर एंडकडे आहे, हे देखील लक्षात घ्यावं लागेल अभिषेकला. धावफलकावरती 10 धावा आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत जर पाहिला तर 2.2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सागर पुन्हा एकदा अकुटप्प्याचा बॉल, त्यावरती केलाय प्रहार. चेंडू धाडलाय सीमा पार. अभिषेकच्या बॅट मधून आलाय षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. या षटकारानं एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे सुधीर फायटर संघाने. धावपलकावरती धावा होत आहेत 16. आता इथून जर पाहिलात ना तर या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूंवरती किती धावा जमा करतोय सुधीर फायटरचा संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑफसाईड मध्ये सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू अधिक बाहेर हाताळला, वाईट बॉल कॉल केला. रिव्ह्यू त्याच वेळेस यष्ट्यांच्या मागून लगेच कॉल केलाय, रेफर केलंय या वाईडच्या कॉलला. मला वाटतं या पंचक्रोशी प्रीमियर लीग दरम्यान एक रेफरल दिलाय मला वाटतं दोन्ही संघांना. आमचे तिसरे पंच लगेचच वॉर रूम मध्ये सज्ज आहेत, ज्या ठिकाणी डीबीएन लाईव्हचे आमचे टेक्निशियन हेड यांच्या सोबतीनं. मात्र चेंडू निहाळला जाईल, किती बाहेर हाताळलाय चेंडू याचा देखील विचार केला जाईल आणि लगेचच निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत जर पाहिलं ना, फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय, सुटकेचा निश्वास टाकलाय गोलंदाज सागरनं. पुन्हा एकदा अभिषेक कडू स्ट्रायकरकडे सज्ज होतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पुढे हाताळला, परंतु त्याच वेळेला गती कमी करायला विसरले नाही. आणखी एक डॉट बॉल, साखळी निर्माण केली आहे डॉट बॉलची. कमालीची गोलंदाजी एक षटकार आल्यानंतर. सुपर पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर सागर. 16 धावा धावपलकावरती आहेत. आता मात्र या षटकामध्ये जर विचार केला तर सागरनं आतापर्यंत धावा खर्ची घातल्यात 9. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अकुटप्प्याचा बॉल, यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होती, दुसरीसाठी वळले आहेत. दुहेरी धावा देखील या ठिकाणी होत असताना तिसऱ्या षटकाच्या समाप्तीकडे खेळ थांबलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती प्रति षटक 6च्या सरासरीनं धावा लागल्या 18. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत जवळजवळ अंगलट आला सुधीर फायटरच्या संघाच्या. आणि इथून जर पाहिलात तर रोहन अब्दुल आघाडीला आलाय, परंतु आतापर्यंत केवळ 4 धावसंख्येवरती तो खेळतोय. अभिषेकच्या बॅटमधून एक षटकार आला, परंतु त्याच वेळेस 4 डॉट बॉल देखील त्यानं खेळल्यात. त्यामुळं वैयक्तिक धावफलक त्याचा 8 धावसंख्येवरती आहे. सांघिक धावफलक आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्येवरती. किमान 18 अजून या षटकामध्ये येणं गरजेचं आहे, हे सांगतायत सुधीर फायटरच्या डगआउट मधील खेळाडू. कारण या स्पर्धेत आपल्याला जर टिकून राहायचं असेल आणि या सामन्यामध्ये जर आपल्याला लढाई द्यायचा असेल तर किमान 36 ते 40 धावा या धावपलकावरती व्हायलाच पाहिजे, ते त्यांना देखील ज्ञात आहे. अखेरचं शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती अविनाश करिता 4 खेळाडू ऑनसाइड वरती बाउंड्री लाईनचं पेट्रोलिंग करतायत, प्रोटेक्शन देत आहेत डीप मध्ये. पहिला चेंडू रोहन करिता पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेतली, फेकी केली. यावेळेस मात्र थांबवलंय अभिषेकला. सॅक्रिफाईस करावं लागेल आपला विकेट. रोहन करिता 1 धाव आणि 1 गडी बाद. धावपलकावरती आणखीन एक फलंदाज बाद. काम यावेळेस मात्र रोहनचं पाहायला मिळालं. धाव तो नकारू शकत होता, परंतु 1 धाव घेतल्यानंतर त्याने दुसऱ्या धावेकरिता माघारी परतवलं अभिषेकला. चांगला यावेळेस मानस देखील पाहायला मिळाला, कारण 1 धाव धावपलकावरती वाढवणं देखील गरजेचं आहे. पुढे सरसावत पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट चाललाय चेंडू वेगानं. क्षेत्ररक्षक 2 आहेत, त्यामुळे चेंडू निश्चितच अडवला जाईल. 2 धावा धावपलकावरती वधारतायत. मैदानाच्या आतमध्ये श्वान देखील विश्रांती करतायत, त्यामुळे थोडासा अडथळा क्षेत्ररक्षकाला देखील क्षेत्ररक्षण करताना. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस करिता देखील सज्ज राहायचंय दोन्ही कर्णधारांनी. दुहेरी धावेने धावपलक वधारत आहे. धावपलकावरती धावा होत आहेत 21 धावा धावपलकावरती. अजूनही जर पाहिलात तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
अवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोअर फुल टॉस ऑन साइड वरती इंटू द गॅप चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं फेकी योग्य दिशेनं. रोहनला परतावं लागेल. विकेटचं पतन. बडी मछली जाल में. आणखी एक गडी बाद. बावीस धावसंख्येवरती आणखी एक गडी गारद झालाय. रोहन अब्दुल धावगा धुवून माघारी परतलाय. नव्यानं बॅटर अरुण मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 3 चेंडूंचा सामना करण्याकरिता अरुण सज्ज झाले आहेत. हे 3 चेंडू किती धावांपर्यंत घेऊन पोहोचतील फलंदाजी करणाऱ्या सुधीर फायटर्सला. यावेळेस फुल टॉस उडवला ऑन साइड वरती. दिशा दाखवत असताना चेंडू फेकून दिलाय सीमा पार. अरुणच्या पाठ मधून आलाय षटकार. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून वेस्ट साइड साठी नो बॉल आहे का हे चेक करावं लागणार आहे. तिसरे पंच त्या ठिकाणी तैनात आहेत. पुन्हा एकदा त्यांना इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. पहिले 3 चेंडू चांगले हाताळल्यानंतर कुठेतरी वेग वाढवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज अविनाशनं आणि या चेंडूवरती नो कॉल केलाय पंचांनी. नो कॉल केलाय. सोने पे सुहागा. नवीन बॅटर आला त्याच्याकरिता अजून काय हवंय. नो बॉल आणि षटकार. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. धावफलकावरती धावा झाल्या या षटकाराने आणि नो बॉलने 29. आता 3 चेंडू जागी शिल्लक आहे. मगाशी 36-35 पाहत होता फलंदाजी करणारा सुधीर फायटरचा संघ. आता 40 बघतोय कारण 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. अरुणला आलेला षटकार लगावलाय त्यामुळे त्यांच्या भुवया उंचावल्यात. लोअर फुल टॉस उडवला ऑन साइड वरती. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा चेंडू काय हवेत झेप घेऊन अडवलाय. वाह अप्रतिम जबरदस्त. आदेश पवार सुपर पीस ऑफ फिल्डिंग. जवळ जवळ चौकार गेलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेचून आणला आदेशनं. ऐकॉन आहे आदेश पवार आणि त्याने ठरवलंय छातीला माती लागली तरी चालेल परंतु इथं चांगलं काम माझ्या संघाकरिता मला करायचं. 31 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक आयकॉन सांगतोय छातीला माती लावायची आहे संघाची माती नाही करायची आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा झाल्यात 31. विकी अस्वारे वारंवार गोलंदाजाला मार्गदर्शन करतोय. शेवटचे हे 2 चेंडू चांगले हाताळ रे बाबा. प्रत्येकाने देव पाण्यात ठेवले आहेत परंतु क्रिकेटचा हा खेळ मेहनतीचा आणि तेवढ्याच ताकदीचा देखील आहे. आखू टप्प्याचा बॉल. दिशा भरकटली. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. वाह वाह वाह. रंग यायला लागला या सामन्यामध्ये. असं वाटतंय की कुठेतरी लो स्कोरिंग गेम होईल परंतु त्याच वेळेला ऐन वेळेला अरुण रंगामध्ये आलाय आणि तो सांगतोय की मी आहे मैदानामध्ये काळजी करण्याचं काम नाहीये. 32 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण बदललंय पुन्हा एकदा. 5ही खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑन साइड वरती आणि उरलेले 4 खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये ऑफ साइड वरती. यावेळेस शरीर भेदक मारा. वेगाने चेंडू शरीराजवळ आणला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड थ्रो आणि हिट डिरेक्टली. फलंदाज बाद.
मास्टर कमालीचं यावेळेस अष्टपैलू काम मैदानाच्या आतमध्ये विकी एसवारे करत असताना पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या, तदनंतर 2 फलंदाज देखील बाद केले, एक झेल टिपला, एक धावबाद फलंदाज केला, मी म्हणेन 2 धावबाद फलंदाज केले कारण रोहन अब्दुल्ला देखील त्यानंच धावबाद केला. एकंदरीत चांगली अष्टपैलू कामगिरी आतापर्यंत राहिली. शेवटचा अखेरचा एक चेंडू स्ट्रायकर यांकडे, यावेळेचा फटका पहा हवेमध्ये, परतावं लागेल बॅटरला. अविनाश थोडासा नाराज पाहायला मिळाला की एक षटकार उगाचच मी या षटकामध्ये खर्ची घातला. कमबॅक केले त्याने. शेवटच्या 2 चेंडूवरती धावा झाल्या 32. जिंकण्याकरिता प्रतिशतक 8.25 च्या सरासरीनं धावा बनवायचे आहेत. 33 या 33 धावांचा पाठलाग ऐकण्याकरिता पुन्हा एकदा या स्पर्धेतील 2 समालोचक भरतजी मोरे सर आणि दिशांत कातुर्डे यांच्याकडे वळणार आहोत. धन्यवाद. पंचक्रोशी विभाग क्रीडा असोसिएशन तथा पंचक्रोशी प्रीमियर लीग कोर कमिटी या स्पर्धेदरम्यान आमचा जो मान सन्मान केला, या स्पर्धेदरम्यान समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि या स्पर्धेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाद. थँक्यू सदा, थँक्यू प्रीत्या. न बोलता आपण इथे आलात त्याबद्दल. चला टॉस केला जाणार आहे. किंग वॉरियर्स सारंग विपक्ष महामाया सुपर स्ट्रायकर्स तात्या सुनील तेलप यांच्या शुभ हस्ते टॉस. कोण जिंकला? हात वर करा. सदा काय घेणार? सदा की आधा जिसके पर सब फिदा आहे. फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय महामाया सुपर स्ट्रायकर्स या संघानं. आणि किंग वॉरियर्स सारंग हा संघ फलंदाजी करताना दिसेल. मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकायला मिळणार आहे आपल्याला आवाज दिशांत यांचा. थँक्यू सो मच दीपेश माने सर यांना पहिल्या इनिंगमध्ये आपण या मॅचचं ऐकत होता, त्यांचं देखील खूप खूप आभार. स्पर्धेकडे जातो. या स्पर्धेमधील ही जी दुसरी सुपर 6 ची लढत आहे जिथे 2 संघ मैदानावरती आहेत. एका बाजूला सुधीर फायटर्स आणि 11 वॉरियर्स. सुधीर फायटर्स संघाने बॅटिंग केले. बॅटर्सला विनंती आहे चला घाईनं मैदानावरती जा. मॅचला लगेचच आपण सुरुवात करूयात. चला दोन्ही बॅटर्सला विनंती आहे प्लीज मॅचला लगेच ऑन करा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. याच्यानंतर सुपर 6 आणि या सुपर 6च्या आणखी एक मॅच प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अंपायरच्या भूमिकेत आपण सोनू चौधरी, ईशांत चव्हाण आणि अक्षय झा हे आमचे ऑफिशियल तिन्ही पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहत आहे. स्कोररच्या भूमिकेत कालच्या दिवसापासून प्रेम रेवाळे आपल्या समवेत आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत. आणि डीबीएन लाईव्हची संपूर्ण मीडिया म्हणजे डीबीएन लाईव्ह प्रवीणजी पाटील असतील, धनंजय मांगेल असतील, नयन तांडेल असतील आणि त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेचं डीबीएन लाईव्हद्वारे प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं जात आहे. चला दुसऱ्या धावाला सुरुवात होते. रणसंख्या 32 झालेत पहिल्या इनिंग मध्ये. करायचे 14 मध्ये 33 आणि 33 धावा करण्यासाठी जे बॅटर्स आहेत आदेश आणि विकी ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. पहिला बॉल डिलिव्हर करण्यापासून थांबवलं. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतो. डेड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 डेड बॉल दर्शवतो आणि त्या नियमाचं या ठिकाणी सिग्नल आपल्यापर्यंत आला. P1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक
38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये प्रोटेक्शन पाहिलं तर काऊ कॉर्नर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण तैनात केले गेले पहिल्या चेंडूसाठी. पहिल्या चेंडूला इंटू द एअर हवेमध्ये खेळलेला बॉल होता, तिथून डीप मध्ये प्रोटेक्शन आहे या बॉलसाठी. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव या बॉलवरती कंप्लीट होईल आणि संघ 11 वॉरियर्स या पहिल्या बॉलवरती आपल्या धावांचं खातंही उघडतंय. 33 धावांचं टार्गेट आहे. एक महत्वपूर्ण मॅच आहे, नॉकआउटचा सामना आहे. जिंकलात तर पुढे आणि हरलात तर मागे, म्हणजे पुढे जायचं की मागे जायचं याच्यासाठी ही लढाई सुरू आहे सध्याच्या घडीला मैदानावरती. थोडासा बाहेर होता बॉल, खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे झाला. अंपायर्सकडे पाहिलंही इथून जर पण पाहिलं तर अंपायरचा कोणत्या प्रकारचा सिग्नल नाहीये, म्हणजे डॉट बॉल आलाय. पहिल्या मॅच मध्ये आशिष स्पोर्ट कोंगे हा सुपर 3 मध्ये जाणारा पहिला संघ आहे. आता सुपर 3 मध्ये जाणारा दुसरा संघ कोण असेल याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. एका बाजूला सुधीर फायटर्स आणि डबल 11 वॉरियर्स. 2 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या एकंदरीत एक आकड्यावर. षटकातील तिसरा बॉल गोलंदाज राईट मोर द विकेट पुन्हा एकदा निघालाय. बिग हिट. क्षेत्ररक्षक काहू कॉर्नर मध्ये या बॉल साठी आहे आणि लाजवाब सर्कलच्या बाहेर हा कॅच. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट बाद. घाईनं मैदानावरती जा, आपल्याकडे वेळ कमी आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या फक्त आणि फक्त 1 या आकड्यावरती थांबली आहे. 33 धावांचं टार्गेट आहे. सुरुवातीला उल्लेख झाला की 4 षटकामध्ये तुम्हाला 8.25च्या सरासरीनं धावा करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉलवरती ते प्रेशर बॅटर एंडला जाणवलं, तिथून मोठा फटका खेचण्याचाही प्रयत्न झाला. डीप मध्ये बॉलला अडवलं आणि तिथून पहिला जो गडी आहे तो पहिला गडी मात्र तंबूमध्ये माघारी परतला. न्यू बॅटर, नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार मैदानावरती दाखल झाला. अभिषेक चौथा बॉल फेस करण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे मैदानावरती. 8.25ची सरासरी राखायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता काय स्ट्रॅटेजी असेल. यस, इथेही संधी निर्माण झाली होती. बॉटम एजला बॉल लागला थोडासा खाली बॅटच्या आणि तिथून मागे संधी निर्माण झाली होती. मात्र एक धाव मी म्हणेल की चोरटी कंप्लीट झाली, म्हणजे एक क्विक सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाला आणि रणसंख्येमध्ये वाढ होत असताना धावफलक यावेळी जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावरती. आफ्टर कंप्लीटेड 4 बॉल 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 0.5च्या सरासरीनं करंट रन रेटनं खेळ करतोय बॅटिंग मध्ये करत असताना 11 वॉरियरचा संघ. 2 बॉल्स टू डाऊन. 2 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे आणि पॉवर प्लेच्या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका येईल की स्ट्रॅटेजी राहील पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची, कारण धावसंख्या 33 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. मिड ऑफला बॉलला अडवलं गेलंय. कॉलिंग सुरेख थांबवलंय. तुम्हाला थांबवायचं आहे. मी सकाळी उल्लेख केला की क्रिकेटच्या मैदानावरती थांबायचं, पाहायचं हे दोन्ही बॅटरचं काम आहे. म्हणजे जसं स्ट्रोक आला, नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर धाव घेण्यासाठी पुढे आला, मात्र स्ट्राईक येऊन नकार आला. तुम्हाला कधी थांबायचं, कधी धावायचा ताळमेल मैदानावरती असणं तितकंच गरजेचं आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा अजूनही 2 आहेत. P1 पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल. 33 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. सुपर 3 साठी लढाई सुरू आहे. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. कवचचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आला आणि यस, या षटकातील दुसरा गडी माघारी परतला. आणखी एका विकेटचं पतन. चला, नवीन फलंदाजांना थोडीशी विनंती आहे की बॅटर बाद झाल्यानंतर प्लीज लगेच जा. आपल्याकडे वेळ कमी आहे. याच्यानंतर आणखी एक सुपर 3 ची लढत आहे. त्याच्यानंतर सेमीफायनल, फायनल असे बरेचसे मॅचेस अजूनही शिल्लक आहेत. आपल्याकडे वेळ नाहीये. आपण सनलाइट मध्ये संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला विनंती आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिला मैदानावरती. धावा आता मॅचला जिंकण्यासाठी करायचे आहेत तब्बल 31. 10.33च्या सरासरीनं आता मात्र मैदानावरती खेळ करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या 11 वॉरियर्स या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा एक आक्रमक खेळाडू बॅटिंग करत असताना रोहनची बॅटिंग आपण आतापर्यंत अप्रतिम लाजवाब या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली.
मात्र सेकंड ओव्हर मध्ये आता रोहनच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे, कारण P1 पॉवर प्लेचे निर्बंध नाही आहेत. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. रोहनचा पहिला बॉल घेऊन गोलंदाज निघालाय. जागेवरून स्टेअर काढण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. दोन्ही हा समांतर रेषेमध्ये यावेळी रेफर केलं जाईल. या डिसिजन साठी चॅलेंज केलं जाते. थर्ड अंपायर इथे जर आपण पाहिलं तर शहानिशा करतील आणि सिग्नल आपल्यापर्यंत येईल. चला वाईट नाही, हा व्हॅलिड बॉल आहे, व्हॅलिड डिलिव्हरी आहे. आणि जर पाहिलं तर बॅटर शफल झाला होता आणि तिथून थोडंसं अतिरिक्त क्रीजचा वापर. आणि इथे पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानावरती. रोहनचा पहिला बॉल डॉट आलाय. या मॅच मध्ये 33 धावांचा चेसिंग सुरू आहे आणि आतापर्यंत दमछाक झाली बॅटिंग करणाऱ्या संघाची. बॅकफुटला गेली, जागा बरवली, मागे पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 न जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. हे सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या चला 2 गडी बाद झालेत 11 ऑरियस संघाचे. 33 धावांचा पाठलाग सुरू आहे. 10.33 ची सरासरी राखायची आहे या 3 षटकामध्ये. या षटकाचा विचार केला, ओव्हरचा विचार केला तर पहिला बॉल डॉट, इथून एक सिंगल धाव, अजून 10 धावा या 4 चेंडूमध्ये जमतील का? रिक्वायर्ड रन रेट सांगतो तुम्हाला 10च्या गतीने खेळायचं आहे. ओहो, यावेळी एज आणि फलंदाज क्रमांक 3 बाद. आणखी एक धक्का. जे 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपन्न झालाय. रणसंख्या अजूनही 3 आकड्यावरती स्थिर आहे. रोहनचा या षटकामध्ये जर पाहिलं तर रोहनच्या 4 बॉलवरती आतापर्यंत 1 धाव तो खर्ची करतोय. एक चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या षटकामध्ये. 33 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. पहिले सुरुवातीचे गडी लवकर बाद झाले आणि आतापर्यंत षटकातील 3 चेंडू आतापर्यंत अप्रतिम रोहनच्या माध्यमातून डिलिव्हरी झालेत. षटकातील 4था बॉल, षटकातील 4था बॉल राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा रोहन इन ऍक्शन. शफल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते, मात्र चुकी झाली. डाईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडस मी म्हणेल की त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. धावा वाचवायचे तुम्हाला आणि इथून 1 धाव जी आहे ती अतिरिक्त दिली जाते आणि या माध्यमातून रणसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत षटकातील संपलाय. रोहन पुन्हा एकदा इन ऍक्शन. यावेळी आक्रमक फटका, उंची आहे, लांबी या बॉलवरती आहे. हाय अँड हँडसम यावेळी आला एक धमाका षटकार. जी गाडी 3 या आकड्यावरती थांबली होती तिथून मात्र थोडासा वेग धारण करते. रणसंख्या 10 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक राहिलाय. 33 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. रोहन पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन इन ऍक्शन. या बॉलवरती हे आक्रमण 2 इन अ रो. आणखी एक आक्रमक फटका, षटकार.
चला घाई करा, दोन्ही संघाला विनंती आहे. 12 बॉल मध्ये 17 हे समीकरण आहे मॅच मध्ये. मागच्या 2 बॉलवरती 2 अप्रतिम फटके पाहिले. बॅटर अभिषेकच्या बॅटमधून रणसंख्या जाऊन पोहोचते 16. 16 आकड्यावरती येणारे 12 चेंडू आणि करायचे त्या मॅचला जिंकण्यासाठी 1-7 17 धावा. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. जोपर्यंत बॉलला अडवलं जाईल रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं जाते. रणसंख्या 18 या आकड्यावरती येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ राहिलाय आणि धावा करायच्यात मैदानावरती 15. 11 आणि 15चं इक्वेशन आहे, समीकरण आहे या मॅच मध्ये. इथून जी पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिपला ब्रेक करणं गरजेचं. राऊंड द विकेटने पुढचा बॉल स्लो केला. बॉलला गती कमी होती. बॉल मागची शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथून जर पाहिलं तर नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. आणि यावेळी आणखी एक जो बॉल आहे तो निर्धाव स्वरूपाचा मैदानावरती पाहत आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकातील म्हणजे निर्धारित उर्वरित चेंडू आहेत 10 आणि 10 मध्ये समीकरण शिल्लक राहिले 15 धावांचं. 10 and 15 हे समीकरण मॅच मध्ये. डावखुऱ्याचा गोलंदाजचा पुढा एकदा निघालाय. फटका अलॉंग द कार्पेट जमिनी लगत मिड विकेट रिजन मध्ये बॉलला अडवलं जाईल. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये दोन्ही बॅटर यशस्वी झालेत आणि ही स्ट्रॅटेजी चांगली आहे. आता क्षेत्ररक्षणावरती फिल्डर्स वरती मैदानावरती दबाव बनवला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. थोडंसं एक्स्ट्रा प्रेशर सातत्यानं जाणवतोय आणि रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 20 आकड्यावरती. यावेळी फटका चांगला आहे, सरळ सीमा रेषा पार. आणखी एक धमाका षटकार. शिल्लक राहिलेत 8 धावा करायचे 7. 8 आणि 7चं समीकरण आहे आणि इथून आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला हे 2 चेंडू जे आहेत ते चांगले डिलिव्हर करायचे. शेवटच्या षटकामध्ये मॅच गेली तर कदाचित एक वेगळी रंगतही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यासाठी 2 चेंडू महत्वाचे. डावखुऱ्याचा गोलंदाज बॉलला सोडून दिले. अंपायरचे दोन्ही हात समान त्या रेषेमध्ये. एक एक्स्ट्रा धाव टोटल मध्ये ऍड होईल. रणसंख्या जाऊन पोहोचते. चला रिव्ह्यू घेतला गेलाय. या चेंडूला रेफर केलंय. चला येस व्हाईट बॉल. जो चेंडू आहे तो व्हाईट बॉल आहे म्हणजे एक्स्ट्रा धाव संघाच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड. या बॉलला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लाफ्ट केलंय. लांग आपला क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला अडवेल आणि त्याची फेकी करेल. इथूनही 2 धावा आल्यात. रणसंख्या पुन्हा एकदा थोडीशी पुढे जाईल जी जाऊन मात्र पोहोचते 29 या आकड्यावरती. 4 धावांची गरज राहिली आहे मॅच मध्ये. 7 बॉल आणि धावा करायचे 4. सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी आता 11 वॉरियरचा संघ थोडासा एक पाऊल पुढे जाऊन पोहोचलाय. इथेही 1 धाव आली आहे. षटक क्रमांक 3 संपलाय. आता येणारे 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे म्हणजे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये करायच्या तब्बल धावा 3. खेळ येणारे 6 चेंडू मैदानावरती शिल्लक राहिलेत. धावा करायचे 3 आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती जबाबदारी अरुणच्या खांद्यावरती आहे. तुम्ही सातत्याने उल्लेख केला की तुम्हाला आता 6 मध्ये 3 धावा डिफेन्स करायच्या. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण काय सजवताय सर्वाधिक महत्वाचं आहे. या बॉलवरती आक्रमण. बॉल सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार आणि सुपर 3च्या रेस मध्ये अगदी 11 वॉरियर्स कांगवळीचा संघ जाऊन पोहोचतोय सुपर 3 मध्ये. पुढच्या मॅचला आपण ऐकणार आहोत आणि ते ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आमंत्रित करूयात भरत मोरे सर यांना. थँक्यू.